कांतारा 2 वेळा सिनेमागृहात बघितलेला मी मोठ्या अपेक्षेने कांतारा चॅप्टर 1 बघायला गेलेलो, पण दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच खूप चॅप्टर निघाला. त्याने मूळ कथेलाच साईडलाईन करून फक्त शोबाजी करण्यात वेळ घालवला. स्टोरीचं एक्झिक्युशन खूप वीक. स्टोरी एक्झिक्युशनच्या बाबतीत कांतारा 1 अप्रतिम आहे. लोककथा, दंतकथा आणि पॉप्युलर कल्चर यांचं एक सुरेख मिश्रण त्यात होतं, पण इथे दैव कुठेतरी हरवलेले वाटले. दिग्दर्शकाने कांतारा 1 दैवासाठी बनवला होता, पण चॅप्टर 1 साठी त्याने दैवाचा उपयोग केलाय. चित्रपटात खूप त्रुटी, खूप प्लॉट होल्स आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच बघा ना, राजा जंगल एक्सप्लॉइट करेल म्हणून त्याला मारलं. तर मग बेरमे काय करत होता? तो सुद्धा तर जंगल एक्सप्लॉइट करण्याच्या उद्देशानेच खोल जंगलात गेलेला ना. इंटरव्हलच्या नंतरचा दैव अंगात येण्याचा सीन सुद्धा अब्रप्ट वाटतो. पहिल्या भागात त्यासाठी पूर्ण चित्रपटभर बिल्डअप केला होता आणि ती परिस्थितीही अगदी जुळून आलेली, म्हणून त्याचा इम्पॅक्ट आजही लोकांच्या मनावर आहे. पण इथे तसं नाही. ही लोक त्या राजाला स्वतःच्या घरात कशी हरू शकले नाहीत हेच मला समजलं नाही. तो त्यांना त्यांच्या घरात जाऊन कसा सहज मारू शकतो? गनिमी गावामध्ये एक्सपर्ट लोक जंगलात कशी हरू शकतात आणि 30 लोक शेवटी खुल्या मैदानात चांगलं प्रदर्शन कसं करू शकतात? टेक्निकली आणि व्हिज्युअली हा एक ब्रिलियंट सिनेमा आहे, पण फक्त याच गोष्टींसाठी मी तिकीट काढलं नव्हतं. पहिल्या भागात 15 करोड मध्ये जे पडद्यावर मला पाहायला मिळालेलं, जी स्टोरी मी अनुभवलेली, ती दुसऱ्या भागात 125 करोड मध्ये सुद्धा मी अनुभवू शकलो नाही. 15 करोड मध्ये बनलेल्या चित्रपटात भावना होत्या, पण 125 करोड मध्ये तो भावना शून्य वाटतो. जबरदस्ती, बळजबरीने केलेला प्रयत्न वाटतो. एकतर जबरदस्तीची कॉमेडी भरण्याची काय गरज होती? शेवटी युद्धाच्या टाईट वातावरणातही कॉमेडी करून पूर्ण माती केली भावनांची. खरोखर दैव अंगात येणे आणि जबरदस्तीने दैव अंगात आणणे यामधील फरक म्हणजे कांतारा आणि कांतारा चॅप्टर 1 हे चित्रपट.